आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये आहेत। ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत। ही आताची दृश्य आपण बघतोय। जिओ वर्ल्ड सेंटर इथे हा फेस्टिवल आयोजित करण्यात आलाय गेल्या 3 दिवसांपासून आणि आज या फेस्टिवलचा अखेरचा दिवस आहे आणि त्याच वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथल्या उद्योजकांसोबत इथल्या व्यावसायिकांसोबत सध्या संवाद साधताना बघायला मिळतात। तर बीकेसी मध्ये या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथे पोहोचलेले आहेत। गेल्या 3 दिवसांपासून हा फेस्टिवल इथे सुरू आहे आणि गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये या फेस्टिवलचं आयोजन केलं जात आहे। तर एकंदरीतच या फेस्टिवल विषयी तिथे असणाऱ्या उद्योगांच्या विषयी नव्या स्टार्टअपच्या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या माहिती घेताना आपल्याला बघायला मिळतात। साधारणतः इथे 350 वेगवेगळी सत्र आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये 800 पेक्षा जास्त वक्ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले बघायला मिळाले। तर पंतप्रधानांच्या एकूणच या दौऱ्याविषयी आपण जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। अभिषेक, ग्लोबल फिनटेक फेस्ट जो आहे तो 2024 याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं आपल्याला आज हजेरी लावल्याचा पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात आपल्याला या ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित देखील करताना पाहायला मिळणार आहे। एकूणच जर पाहायचं तर रेग्युलेटर असेल, फिनटेक फाउंडर्स असतील किंवा मग पॉलिसी मेकर्स असतील, हे सगळे या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत असतात। एकूणच आर्थिक घडामोडी आणि तंत्रज्ञान या दोन्हीची सांगड घालत काही एक नवीन विकसित असलेलं तंत्रज्ञान असेल, स्टार्टअप्स असतील, या सगळ्याच्या माध्यमातून कशा प्रकारे भारताला पुढे नेता येईल यासाठी या फेस्टची निर्मिती जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती। आणि त्यातनंच जर पाहायचं तर NPCA असेल किंवा मग पेमेंट काउन्सिल ऑफ इंडिया असतील आणि सोबतच जे फिनटेक काही कंपन्या असतील यांच्या संगनमतानं हा संपूर्ण जो फेस्ट आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळत असतो। यामध्ये प्रामुख्यानं मागच्या वर्षी पाहायचं तर अनेक आपल्याला इन्क्युबेटर्स असतील किंवा अनेक गोष्टी असतील त्या आपल्याला होताना पाहायला मिळालेल्या होत्या। यावर्षी देखील तशाच प्रकारे नाविन्य संकल्पनासोबत काही विशेष फिनटेक जे आहेत ते आपल्याला यात सहभागी होताना पाहायला मिळतात। आणि त्यामुळे एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी आर्थिक घडामोडीविषयी आणि सोबतच त्याच्या तंत्रज्ञानाविषयी जे विकसित होणारं नवं तंत्रज्ञान आहे त्या संदर्भात काय बोलतात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अगदी धन्यवाद अभिषेक या सगळ्या अपडेट्ससाठी। तर आपण आताची ही 2 दृश्य बघतोय। एकीकडे मुंबईमध्ये आज पंतप्रधान आहेत आणि या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी काही वेळामध्ये संबोधित करतील। मात्र त्याच वेळेला दुसरी दृश्य आपण बघतोय। वर्षा गायकवाड या त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या सोसायटीच्या आवारामध्ये सध्या त्यांनी ठिय्या मांडलेला आहे, ते आंदोलन करताना दिसतायत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामधलं राजकीय वातावरण तापलेलं आहे। राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये असलेला शिवरायांचा पुतळा कोसळला, ज्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं होतं आणि अवघ्या 8 महिन्यामध्ये हा पुतळा कोसळला। त्यानंतर आता पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत, या दौऱ्याच्या दरम्यान काँग्रेस आंदोलन करणार होती। पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार होता। मात्र आज सकाळपासूनच काँग्रेसवरती कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना, काही नेत्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। काही जणांना स्थानबद्ध करण्यात आलंय आणि त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे। जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये आहेत आणि मुंबईमधून ते जोपर्यंत पालघरच्या दिशेने रवाना होणार नाहीत दुपारी 1च्या सुमारास, तोपर्यंत काँग्रेसच्या या सगळ्या नेत्यांना सध्या त्या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आल्याचं दिसतंय आणि त्यामुळे स्थानबद्ध करण्यात आल्यामुळे आता वर्षा गायकवाड यांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे आपल्या सोसायटीच्या आवारामध्ये। त्यामुळे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये आहेत, ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला ते संबोधित करणार आहेत, सहभागी होताना बघायला मिळतात आणि त्याच दरम्यान काँग्रेस आक्रमक होतीये। शिवछत्रपतींच्या
जो पुतळ्याचा अपघात झाला आणि पुतळा कोसळला त्याच्यानंतर आता पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न आज काँग्रेसकडून करण्यात येणार आहे। मात्र त्याआधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सध्या पोलीस ताब्यात घेतात। काँग्रेसच्या ज्या नेत्या आहेत वर्षा गायकवाड, भाई जगताप, नसीम खान या सगळ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याचंही कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।